आणि त्या वजनामुळं खूप साऱ्या अशा डिसऑर्डर होत्या. येस सर, काय डिसऑर्डर? आता हा फोटो आपल्या ग्रुपवर शेअर झाला, हे तुम्हीच आहात का डाव्या साईडचे हे? हो सर. अरे बाप रे, हे तर 60 वर्षाचे आम्हाला कोणतरी आजोबा वाटतायत. हे बघितलं की असं वाटतंय. तर सर 1.5 विचार, वर्षापूर्वीचा फोटो आहे का? किती वर्षापूर्वी? 1.5 वर्षापूर्वीचा तो फोटो आहे. बाप रे, हे आम्हाला, हे तुम्हीच आहात ना का दुसरं कोण तुमचे? तुमचे कोण मोठे बंधू वगैरे आहेत की वडील बंधू आहेत का? हे तुमचे वडील आहेत का तुम्हीच आहेत? नाही सर, मीच आहे स्वतः. हा हा हा, येस येस, व्हॉट अ ग्रेट फोटो. या फोटो मध्ये बघितलं की असं वाटतंय की कोणतरी 60-65 वयातले आहे. आणि ज्या बाजूचा जो फोटो बघितला, रक्तपातळाची गोळी आणि थायरॉइड आणि पित्ताची अशा 6 गोळ्या होत्या सर. बर, एकूण टोटल मला 1350 mg चा इंटेक होता मेडिसिनचा. बापरे. तर मी या जर्नीमध्ये जॉईन झाल्यानंतर जवळजवळ 38 ते 39 किलो वजन कमी केलंय. वा वा वा, बरोबरच माझ्या संपूर्ण गोळ्या बंद होऊन सर जवळजवळ 10 महिने झालेले आहेत. येस येस आणि सर. आता डॉक्टरच्या सल्ल्यानं बंद केलेले आहेत. व्हेरी गुड सर, व्हेरी नाईस, ग्रेट आहात तुम्ही. आता आम्हाला, हॅलो, बोला सर. त्यासाठी सर मी 2 महिने कंटिन्यू चेकअप मध्ये होतो. रोजच्या रोज चेकअप करून मी लिहून ठेवत होतो आणि त्यानंतर गोळ्या बंद केलेल्या आहेत सर. मनानं काही केलेलं नाही. येस येस सर, हेच आपल्याला करायचं आहे. आपल्याला स्वतःच काय या ठिकाणी डोकं चालवायचं नाही. आपण आपले कोचेस आणि आपले फिजिकली जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानंच हे करायचं आहे. सर, पूर्वी तुम्ही आता जो फोटो आम्ही बघितला, त्या फोटो मध्ये लाईफस्टाईल काय होती सर पूर्वीची तुमची? म्हणजे काय तुमचं दिवसभराचं काय असायचं लाईफस्टाईल? सर्वसाधारण सकाळी 8 ला उठत होतो पहिल्या लाईफस्टाईल मध्ये. आता मी 4 ला उठतोय आणि खानपानचं जे काय टाइम टेबल होतं ते पूर्ण डिस्टर्ब होतं. डॉक्टरचा सल्ला असा होता की शुगर बीपीच्या ज्या लोकांना आहे त्यांनी 1.5-2 तासाला थोडं थोडं खाल्लं पाहिजे. पण त्यामुळं असं चुकीचं होत होतं की सारखी माझी शुगर ही वाढतच होती आणि गोळी काय कमी येत नव्हती. लाईफस्टाईल चेंज केल्यानंतर वजन कमी झालं ते झालंच आणि त्याबरोबर माझ्या गोळ्या सुद्धा बंद झाल्या. आज मी अतिशय एनर्जेटिक आहे. माझ्या अशा भरपूर अशा डिसऑर्डर होत्या त्या गोळ्यांच्यामुळं की जवळजवळ सांगताना सुद्धा आता आकडा कम्प्युटर असेल, जो 15 ते 16 डिसऑर्डर होते सर. म्हणजे तुम्ही सर डिसऑर्डरची एक लायब्ररी घेऊन सोबत फिरत होता. म्हणजे ह्या खिशात ह्या गोळ्या, ह्या खिशात ह्या गोळ्या, म्हणजे असे प्रत्येक पॉकेट म्हणजे तुमच्या गोळ्या भरल्या होत्या. हो सर. मी आणि एखाद्या पाहुण्याच्या घरी जायचं म्हणलं तर मी बाहेर गोळ्या खाऊन मग पाहुण्याच्या घरात जात होतो, कारण पाहुणे नाव ठेवणार की एवढा मोठा माणूस आणि गोळ्या कुठल्या खातोय. येस 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 सर, खूप. आज मला सांगायला काव्य म्हणतो की संपूर्ण गोळ्या माझ्या बंद झालेल्या आहेत. वा वा वा. मी सर इथं डिस्क्लेमर देऊ इच्छितो, आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये कोणीही डॉक्टर नाही, दिली जाते आणि आपला सकस संतुलित आहार, आपलं जेवण बदललं जातं आणि त्याद्वारे आपल्याला इथं आपल्याला रिझल्ट येत असतात. हे रिझल्ट पर्सनल 110 किलोने आता किती आहे? आता 72 आहे सर. म्हणजे जवळपास 38 किलोचा फॅट लॉस केलेला आहे तुम्ही. हो 38 ते 39 किलो सर केलंय मी. येस येस सर, म्हणजे तुम्ही जवळपास 30 वर्ष पाठीमागे आलाय सर. हो. असं तुमच्या फोटोतून तरी वाटतंय. इंच जर म्हणला तर 19+ इंच माझा घेरा कमी झाला सर. 19 इंच. 19 इंच. म्हणजे तुम्ही तुमच्यातला एक माणूस बाहेर काढलाय असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर सर. तर आज मी सकाळपासून वर्कआउट करत असताना ज्या कॉमेंट्स वाचतोय की नाही, म्हणजे त्या कॉमेंट्सनं तुमचा चॅटबॉक्स भरून गेलाय. म्हणजे तुमचा वर्कआउट हा 25 वर्षाच्या पोरागत होता आणि तुमचा आम्ही पाठलाग करत होतो. मधुकर सरांना पकडा, असा आमचा पाठशिवीचा खेळ चालू होता. मधुकर सर पुढं आणि आम्ही त्यांच्याशी कंपॅरिझन करायला माग. अरे पुढे गेले, मधुकर सरांना पकडा, त्यांचे स्टेप फॉलो करा, परत मधुकर सर पुढं, आम्ही पाठीमाग. असा आज जबरदस्त वर्कआउट आपण केला तिघांनी पण. खूप छान सर. मला या ठिकाणी
विचारायचं आहे, हा जो बदल आहे लाईफ मध्ये तुमच्या, हा कशामुळे नेमका झाला, याचं गुपित काय आहे? गुपित म्हणजे मला एक अशी सिस्टीम लाभली रॉयल फिटनेस सेंटर या माध्यमातून, सकस संतुलित आहार, आणि माझं पूर्णपणे जे फॉलोअप सरांनी घेतला त्यामधून हा निघालेला आहे. म्हणजे तुमच्या या वाक्यातून आम्हाला असं कळतंय की आपल्या ग्रेट कोचचं मार्गदर्शन, आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीचे रूल्स हे आपण पूर्णपणे फॉलो केले पाहिजेत, आणि त्याचबरोबर तुमच्या हातात जे आहे सकस संतुलित आहार,